वरचेवर तोंड येणं म्हणजेच माउथ अल्सर, ज्याला आम्ही मुखपाक असंही म्हणतो. तर यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय चांगले असे बाह्य उपचार सांगितले. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 असे रामबाण उपाय सांगणार आहे, की कोणत्याही प्रकाराने जरी तोंड आलेलं असेल, म्हणजे काहीही कारण असेल, तरी या उपायांनी त्यावर हमखास गुण येतो. तर हे आपण आज बघूया. आणि शिवाय आयुर्वेदाने काय सांगितलंय, की कुठलाही आजार असेल तरी त्याचं रूट कॉज तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही मुळापर्यंत जाल, तेव्हा हे वरचेवर जे काही त्रास होतात ते कमी होतील. तर ते सगळं पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये म्हणजे तुमच्या रुटीनमध्ये एक अशी गोष्ट करायला सांगणार आहे, की जी सर्व प्रकारचे मुखरोग, नंतर ही वरचेवर तोंड येण्याची टेंडन्सी, तर हे सगळं नष्ट करायला मदत करेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजच्या या उपायांसाठी आपल्याला 2 गोष्टी लागतील प्रामुख्याने. जनरली सगळ्यांच्या घरी असतात पण. एक आहे त्रिफळा चूर्ण आणि दुसरा आहे यष्टीमधू चूर्ण म्हणजे ज्येष्ठमध चूर्ण. तर काय करायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं, उकळत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दोन्ही चूर्ण 1-1 चमचा असं घालायचं. एक 2-4 मिनिटं उकळलं तरी इनफ होतं. ते उकळल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि साधारण कोमट म्हणजे बऱ्यापैकी कोमट झाल्यावर त्याने चुळा भरायच्या. अर्थात तुम्हाला ज्या भागामध्ये मुखपाक म्हणजे अल्सर आलेला आहे तर तिकडे थोडंसं जास्ती चुळा भरायच्या, गुळण्या म्हणू आपण त्याला, असं करायचं. साधारण दिवसातून 2-3 वेळा हे केलं तरी चालेल. याने काय होतं, की तिथे जे काही अशी थोडीशी जखम अशी झालेली असते, जे काही व्रण असतात, तर ते आकुंचित होतात आणि ते पटपट हील होतात. तर या औषधांमध्ये खूप छान हीलिंग पॉवर आहे. त्यामुळे हील होतात आणि लवकर बरं वाटतं. दुसरा उपाय असा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल लागेल. अर्थात जे स्वयंपाकासाठी कोकोनट ऑइल वापरतात, म्हणजे जे आपण पोटात घेऊ शकतो, तर ते आणा. आणि सेम पद्धतीने त्याने पण गुळण्या करायच्या, म्हणजे ज्याला ऑइल पुलिंग असे म्हणतात आणि बरेच जण करतात आजकाल. तर ते पण तुम्ही करू शकता. तर त्याने पण ते जे व्रण आहे त्याला थोडं सूदिंग वाटतं. नंतर जर दुखत असेल तर वेदना कमी होतात. आग होत असेल तर आग पण कमी होते. तर हे जे ऑइल पुलिंग आहे कोकोनट ऑइलनी, तर ते तुम्ही रात्री झोपताना करू शकता. त्याच्यानंतर मग काही परत खायचं प्यायचं नाही, म्हणजे ते तेल तिथे राहतं आणि ते जखम भरून यायला मदत होते. आणि जो पहिला उपाय मी सांगितला, तर तो दिवसातनं 2 वेळा 3 वेळा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कुठल्याही वेळेला करू शकता. तर हे झाले बाह्य उपचार. याने टेम्पररी रिलीफ तर येतो. पण याचं मूळ कारण हे पण समजून घेतलं पाहिजे. आणि आयुर्वेदाचं वैशिष्ट्य असंच आहे, की मूळ कारणावर आपण उपाय करतो, त्याने कायमचं बरं वाटतं. तर वरचेवर तोंड येण्यामागे साधारण काही कारणं असतात. पहिलं म्हणजे जर पचन चांगलं नसेल, इंडायजेशन होत असेल सतत, नंतर पोट साफ होत नसेल, तर त्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते आणि मग ती उष्णता जी वाढलेली आहे, तर ती तोंडामध्ये माउथ अल्सर्स येऊन ती त्या पद्धतीने व्यक्त होते. कारण साधी गोष्ट आहे, आपलं पचन जे आहे त्याची सुरुवात हीच मुखापासून असते, तोंडापासून असते. त्यामुळे ही जी वाढलेली उष्णता आहे, तर ती आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये दिसते, तर नेहमी तोंड येण्यामध्ये दिसते. त्यामुळे 2-3 गोष्टीची काळजी घ्यायची. एक तर पोट नेहमी साफ राहिलं पाहिजे. त्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते आणि पचन व्यवस्थित झालं पाहिजे. यासाठी आहारात काही बदल आहेत ते तुम्ही करू शकता. तर पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मनुका खायच्या, काळ्या मनुका. ह्या नियमित खाल्ल्यात तर ह्याने व्यवस्थित छान पोट साफ होतं. प्लस तुमच्या जर काही डेफिशियन्सी असतील तर त्या पण करेक्ट होतात आणि पित्त कमी व्हायचं काम होतं. आणि रात्री झोपताना म्हणजे जेवणामध्येच शक्यतो गाईच्या तुपाचा समावेश करायचा. म्हणजे 1-2 चमचे तूप तरी तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही दूध घेत असाल रात्री, तर दुधामध्येच तूप घालून नंतर तसंच झोपायचं. तर त्यामुळे काय होतं, की पूर्ण कोठा आहे तो व्यवस्थित स्निग्ध राहतो रात्री झोपताना. तर ह्या 2-3 गोष्टी तुम्ही डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. बाकी बेसिक तर जनरली सगळ्यांना माहीत असतं, की स्पायसी जास्त खायचं नाही, खूप जास्त ऑइली खायचं नाही. विशेष करून रात्रीच्या जेवणामध्ये अशा खूप तेलकट, ऑइली ह्या गोष्टी खायच्या नाहीत. काळा मसाला थोडासा कमी प्रमाणात करायचा. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आवळा. याचा तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये म्हणजे जेव्हा सीझन असेल, तर तेव्हा समावेश करू शकता. म्हणजे आवळा नुसता खायला खूप जास्ती तुरट आणि असा लागतो. पण मग वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करू शकता तुम्ही. कधी मोरावळा करू शकता. नंतर तुम्हाला ज्यूस आवडत असेल तर थोडंसं पाणी घालून त्याचं ज्यूस बनवून घेऊ शकता. कधी चटणी बनवू शकता. तर अशा पद्धतीने आवळ्याचा समावेश आहारामध्ये नक्की करा. आहारानंतर एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जी तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये नेहमीच्या रुटीनमध्ये इन्क्लूड केली पाहिजे. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे, की तुम्ही दिनचर्येमध्ये जेव्हा अशा गोष्टी इन्क्लूड करता, तर तेव्हा तुमचं स्वास्थ्य रक्षण व्हायला पण मदत होते.
म्हणजे वरचेवर तोंड येण्याची समस्या ही कायमची जावी यासाठी एक उपाय सांगणार आहे, ते म्हणजे ऑइल कुलिंग. ज्याला आम्ही कवल असं म्हणतो. तर हे तेलाने करायचं. तोंडाच्या सगळ्या समस्यांसाठी म्हणजे मुखरोगासाठी सगळ्यासाठी एक खूप चांगलं तेल आहे, ते म्हणजे इरिमेदादी तेल किंवा त्याला अरिमेदादी तेल असंही म्हणतात. तर हे तेल स्पेशली तोंडासाठी, दातासाठी, गम्स या सगळ्यासाठी उपयुक्त आहे. तर हे आणून तुम्ही ह्यानी रेग्युलरली ऑइल पुलिंग करायचं. ऑइल पुलिंग म्हणजे तोंडात तेल घ्यायचं आणि व्यवस्थित अशा चुळा भरायच्या. सगळ्या भागाला ते लागलं पाहिजे. अशा पद्धतीने सकाळी रोज उठल्यावर करू शकता. आणि ह्यानी मग कोणतंही कारण असेल म्हणजे अपचनामुळे झालेलं असेल किंवा कधी-कधी काही डेंटल अशी कारणं असतात. म्हणजे तुमचे डेंटल काही चालू असेल, ब्रेसेस लावत असाल किंवा काय, तर त्याच्यामुळे पण इरिटेशन होऊन बऱ्याच जणांना माउथ अल्सर्स येतात. तर त्यासाठी सुद्धा या तेलाचा खूप जास्ती प्रमाणात फायदा होतो. तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये नक्की इन्क्लूड करा. तर आय होप की या सगळ्यातून तुम्हाला साधारण आयडिया आली असेल की रेग्युलर डाएटमध्ये आणि रेग्युलर तुमच्या दिनचर्येमध्ये काय-काय गोष्टी करायच्या आणि बाह्य उपचार जे टेम्पररी रिलीफ देणारे, तर ते काय-काय करायचे. याशिवाय तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.